आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माजी आमदार सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. या हल्ल्यामध्ये आमदार तात्यासाहेबांचा हात असल्याचं म्हटलं जाते, कारण ही घटनाच त्यांच्या कार्यालयासमोर घडलेली आहे. तात्यासाहेबांवरही संबंधित आमदारांना हल्ला केल्याचं बोललं जाते. अधिक माहितीसाठी आम्ही पोलिसांशी संपर्क साधतोय, पण पोलिसांची यावर काहीही प्रतिक्रिया नाही. एकंदरीतच सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असणारी गुंडागिरी कधी थांबणार, असा समस्त नागरिकांचा सवाल आहे. बघितलं, या तात्यासाहेबांचे उद्योग निस्तरता आपल्या अंगाशी आलंय सगळं. मग आता काय करायचं ठरवलं साहेब? लिसन केअरफुली. एका माजी आमदारावर हल्ला झालाय, तेव्हा त्याची दखल आपल्याला घ्यावीच लागेल. खुसपुडे, येस सर. तुम्ही स्वतः जाऊन जबाब घ्या. त्यांच्यावर नक्की कोणी हल्ला केलाय हे आपल्याला माजी आमदार सावंतच सांगू शकतील. येस सर. हा बोला खुसपुटे. पंकजराव, तुमच्या ऑफिसात झालेल्या तथाकथित हल्ल्याच्या घटनेची चौकशी माझ्याकडे आली आहे. बरं मग? नाही म्हटलं सांगावं, बाकी भेटून बोलेच की सविस्तर. ठीक आहे, मी निघतो इकडून, तुम्ही पण निघा. हा, येतो. सवे कवे, ह्या पोरींचा नंबर घ्या आणि फोन लावा ह्यासनी. तुम्हाला जर नवी वहिनी घरात आणायची असेल ना तर लागा आत्ताच कामाला. काय मम्मी, कसल्या कामाला? नक्की. दादाला? घ्या, वेळेत दिलाय. आता चालू असतोय माझ्या पप्पांच्या नावाचा उद्धार. तू नको सांगू तुझ्या पप्पाचं कौतुक, माहिती आहे मला. काय तू ए गप्पा दोघं पण. सत्या, अरे जरा बघ की. मम्मी, आता येळ नाही अजिबात. हाय का आता? रातच्याला बी उशीर आला असं ना तबी लगेच निघालास वय. अरे 2 मिनिट बी लागत नाहीत, बघ की जरा. अगं मम्मी, तात्यासाहेबांवर हल्ला झालाय काल. काय? होय, तिकडच चाललोय मी. ठीक आहेत ना तात्यासाहेब? होय, ठीक आहेत. सत्या, तात्यासाहेबांना म्हणावं मम्मी साहेबांनी काळजी घ्यायला सांगितलीये. होय. ए माझ्या वागरा, जायच्या आधी जरा नजर टाक की. अगं मम्मी, मी त्या रुपालीला भेटलो काल आणि मला असं वाटतंय की ती मनापासून तयार आहे माझ्याशी लग्न करायला. तेव्हा तर तिला टॅचअप म्हणाली होती मला ह्याच्या संगत लगीन नाही करायचं म्हणून. हे बघ सत्या, तिच्या सकट तिच्या आई बापानं आपल्या खानदानाचा एवढा अपमान केलाय आणि तरी बी तू तिला